चला सलामीची जोडी मात्र मैदानामध्ये रवाना करायची करंडवाडी संघाची. निश्चितच सामन्याला मात्र सुरुवात होईल. सामना मात्र 5 षटकांचा असेल. दोन्ही संघांची नोंद घ्या. कुठल्याही मात्र प्रकारचा विलंब करू नका. चला आता अन्यथा मात्र तुम्हाला अजून 2 बोलांनी पेनलाइज केलं जाईल. नित्य सलामीची जोडी मात्र मैदानामध्ये रवाना झाले. चंद्रकांत लक्ष्मण. चला दोन्ही संघाचा 12वा प्रतिनिधी आमच्या कॉइन बॉक्स जॉईन व्हा. निश्चितच इथं मात्र 12वा प्लेयर आले गेले दोन्ही संघाचे. गोलंदाजी ट्रॅक होते गोलंदाज दासरी संघाचा दीपक. निश्चितच संघाचा मात्र तारणहार प्रकाश असेल. पूर्णपणे संघ मात्र बांधून ठेवले प्रकाश लोते यांनी. निश्चितच प्रकाशच्या नावाने मात्र हा संघ ओळखला जातोय. आणि पहिल्या मात्र पॉवर षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज झालाय दीपक. इथे मात्र करंडवाडी संघामध्ये सलामीची जोडी मात्र मैदानामध्ये रवाना झाले. लक्ष्मण आणि चंद्रकांत. हॅलो माइक चेक माइक चेक. हॅलो माइक चेक. निश्चितच मात्र पहिल्याच मात्र पंचांचा ग्रीन सिग्नल. सामन्याला सुरुवात. इथे मात्र बॅट्समन साठी सुवर्ण संधी आलेली आहे. इथे मात्र पहिल्या चेंडूवर मात्र चेंडूला मात्र ऑफसाइड दिशेने कटून खेळायचा आहे. चेंडू मात्र सीमारेषेला लगत धावते. इथे मात्र सुरक्षित रक्षण केलं गेलंय. आणि इथे मात्र पहिल्या चेंडूवरती 3 धावायला गेल्यात. निश्चितच एक बॅट्समन साठी सुवर्ण संधी असेल. 3 चौकारासाठी 500 रुपये आणि 3 षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक लावलं गेलंय. ग्रामपंचायत पाषाणीचे माजी सरपंच नागेश दिघे यांच्याकडून एक मेजवानी आले फलंदाज लक्ष्मण आणि चंद्रकांत साठी. इथे मात्र चांगल्याची सुरुवात करतोय. इथे मात्र दुसऱ्या चेंडूवर मात्र चेंडूला भिरकन दिलंय. लेग साइड दिशेने येणारा लक्ष्मणच्या बॅट मधून पहिला चौकार. बॅट्समन लक्ष्मण आणि चंद्रकांत. पुन्हा एकदा उंचावर मारण्याचा प्रयत्न. तिथे मात्र चेंडू मात्र स्टॉप केला गेला. निश्चितच तिसऱ्या चेंडूवर मात्र कुठेतरी कमबॅक करून दिले गोलंदाज दीपकने. धाव फलक मात्र स्थिरावलेला असेल 7 धावा. अजूनही पॉवर प्ले षटक असेल. या षटकामध्ये मात्र कुठेतरी चांगला स्कोअर मात्र उभा राहावं लागेल फलंदाज लक्ष्मण आणि चंद्रकांत यांना. सुरुवात तर चांगलीशी करताना पाहतोय आपण. पुन्हा एकदा मात्र इथे मात्र थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये मात्र गजाल क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. निश्चितच षटक मात्र समाप्त झालंय. निश्चितच इथे मात्र 2 मुलांनी पॅनलाइज केले गेले. निश्चितच इथे मात्र पहिल्या षटक समाप्तीनंतर धाव फलक जाऊन पोहोचलोय 8 या आकड्यावरती. बिनबाद 8. निश्चितच एक जुना जाणता क्षेत्ररक्षक अनंत असेल
चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. कुठेतरी खराब चेंडू होता, चेंडूला मात्र फेकून द्यायचा होता, परंतु फलंदाज लक्ष्मणला काय जमलं नाही. निश्चितच एक धाव येईल धावफलकावरती. पुन्हा एकदा फुलल्यानंतर चेंडू होता, चेंडूला मात्र खेळून काढलंय. इथे मात्र प्रकाश होते, प्रकाशने मात्र स्वतःच्या फलोदरामध्ये चेंडूला अडवलंय. निश्चितच कुठेतरी मात्र एकेरी आणि एकेरी धावेने मात्र धाव फलक मात्र पुढे नेण्याचं काम केलं जातं फलंदाज लक्ष्मण आणि चंद्रकांतच्या माध्यमातून. निश्चितच गोलंदाज मात्र कुठेतरी वारंवार फुलल्यानंतर चेंडू टाकतोय, परंतु मोठा फटका मात्र खायला पाहायला मिळत नाही. पुन्हा एकदा फुलल्यानंतर चेंडू, चेंडू मात्र पुन्हा एकदा हलक्या चेंडूला प्रेस केलंय. पाहूया इथं मात्र 2 धावा घेण्याचा प्रयत्न आणि इथं मात्र 2 धावा एकवटल्या जातील. कुठेतरी मात्र निश्चितच फुटवर्कचा वापर मात्र दिसत नाही फलंदाज लक्ष्मण आणि चंद्रकांतचा. निश्चितच आता मात्र कुठेतरी 2 धावा एकवटल्या गेल्यात. धावफलकावरती निश्चितच धावफलक जाऊन पोहोचेल ते 12 आकड्यावरती. निश्चितच दुसरं षटक असेल, हाणामारे षटक, पॉवर प्लेचं षटक, दुसरं षटक. नौका गोलंदाज सुनीलला पाहू शकाल. कुठेतरी मात्र वारंवार फुलवरला चेंडू मात्र फेकताना पाहतोय आपण गोलंदाज सुनीलला. आता मात्र ऑफसाइड दिले, चेंडूला ठोलवलाय. चेंडू मात्र इथून थांबणार नाही. आउटफील्ड मात्र फास्ट आहे. लक्ष्मणच्या येणाऱ्या बॅटमधून दुसरा चौकार. तर एक ऑफसाइड दिशेने मात्र सुरेख फटका पाहायला मिळाला लक्ष्मणांच्या बॅटमधून आणि चेंडूला मात्र फेकून दिले सरळ 4 धावांसाठी. अजूनही दुसऱ्या षटकातील काही चेंडू शिल्लक असतील. पुन्हा एकदा चेंडूला मात्र उडवलाय, झेल उडालाय, झेल मात्र जमिनीला दान झालाय पुन्हा एकदा. आणि झेलचं रूपांतर मात्र इथं गच्चाचं क्षेत्ररक्षण आणि निश्चितच थोडंसं गच्चाळ मात्र क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. आणि निश्चितच एक मात्र झेल उडाला होता, तो मात्र झेल मात्र जमिनीला दान झाला. लक्ष्मणला तर जीवदान मिळालंय पुन्हा एकदा. धावफलक मात्र जाऊन पोहोचेल ते 18 आकड्यावरती. पुन्हा एकदा मात्र उंचावर मारण्याचा प्रयत्न पाहूया. चेंडू मात्र हवेत असेल, मनोहर करून मात्र चुकी होणार नाही. निश्चितच एक चांगला झेल टिपला गेलाय लक्ष्मणांचा आणि पहिला हादरा लागलाय करोडवाडे संघाला. निश्चितच इथं मात्र 2 षटकाचा समाप्त खेळ मात्र समाप्त झालाय. 2 षटकामध्ये धावफलक धाव जाऊन पोहोचले ते 18 आकड्यावरती. 1 बाद 18. अद्याप मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये रवाना झालाय सचिन. आता मात्र कुठेतरी चंद्रकांत आणि सचिनला मात्र कुठेतरी चांगली फलंदाजी करावी लागेल. निश्चितच फलंदाजासाठी मात्र एक सुवर्ण संधी आहे. 3 चौकारासाठी 501 रुपये, तसेच 3 षटकारासाठी 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. इथे मात्र पुन्हा एकदा उंचावर मारलाय, चेंडू मात्र थांबणार नाही. चंद्रकांतच्या बॅटमधून हा येतोय पहिला हाय हँडसम षटकार. कुठेतरी ग्रुप ग्रामपंचायतचे माजी सरपंच नागेश दिघे यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक लावलं गेलंय आणि पहिला षटकार आलाय. पाहूया पुढील येतोय का. पुन्हा एकदा उंचावर मारायच्या नादात तिथे मात्र बॅटची टोईंग एज आणि पहिला दुसरा धक्का लागत असताना चंद्रकांतच्या स्वरूपात करोडवाडे संघाला.
डीजे मास्टर निश्चितच एक मात्र षटकार दाखवला पहिल्या चेंडूवर मात्र आणि दीपकने मात्र दुसऱ्या चेंडूवर मग मोठा गडी मात्र तंबूच्या आसराला पाठवलाय. चंद्रकांत नवीन फलंदाज असेल काळूराम, प्रभाकर आणि काळूराम दोन्ही नाव आहेत. इथे मात्र हलक्याच्या चेंडूला पेस केलाय. निश्चितच कुठेतरी मात्र समजदारीचा खेळ केलाय प्रभाकर याने. इथे मात्र चेंडूला खेळून काढलाय. धाव फलक मात्र जाऊन पोहोचेल ते 25 या आकड्यावरती. आता मात्र लेफ्ट हँड बॅट्समन सचिनला पाहू शकाल. सचिन मध्ये मात्र मोठे फटके मारण्याची क्षमता आहे. निश्चितच सचिनसाठी देखील एक सुवर्ण संधी असेल. 3 चौकारासाठी 500 रुपये आणि 3 षटकारासाठी 1000 रुपये पारितोषिक लावलं गेलंय. निश्चितच इथे मात्र पुन्हा एकदा उंचावर मारण्यात आता तिथे मात्र गोलंदाजाने स्वतःच्या फॉलो थ्रोमध्ये चेंडू मात्र कॅच केला. निश्चितच सचिनचा मात्र खेळीचा अंत झालाय. सचिन बॅक टू डगआउट. कुठेतरी मात्र पुन्हा एकदा मात्र एक विकेट मात्र आला गेलाय दीपकच्या गोलंदाजीवरती. नवीन फलंदाज मैदानात रवाना झालाय संतोष. चार चेंडूची मात्र पैकी आले. अजूनही षटकामधील 2 चेंडू शिल्लक असतील. तिसरे षटक असेल. इथे मात्र टॅप केलं गेलं चेंडूला. चेंडू मात्र पुन्हा एकदा गचाल क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय आणि निश्चितच कुठेतरी रनआउटच्या स्वरूपात मात्र विकेट गेला असता, परंतु चेंडू मात्र हातामध्ये आला नाही आणि निश्चितच पुन्हा एकदा 1 रन धावफलकावर ऍड होईल. पुन्हा एकदा उंचार मार्जनात येते मात्र चेंडूला डॉट येतोय. तिसरा षटक मात्र समाप्त झालाय. 3 षटक समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचले ते 26 या आकड्यावरती. 2 बाद 3 बाद. तीन बाद 26. 3 षटक समाप्तीनंतर धावफलक खरंडवाडे संघाचा. निश्चितच नौका गोलंदाज असेल. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज नौका गोलंदाज कल्पेशला पाहू शकाल. एक नवा गोलंदाज आहे दात्रेवाडी संघाकडून. दोन्ही संघ मात्र एकाच कॅलिबरचे असतील. निश्चितच चौथा षटक असेल कल्पेश यांचं. निश्चितच पहिला चेंडू मात्र अवांतर फेकला जातोय गोलंदाज कल्पेश कडून आणि मात्र पहिला चेंडू वाईट येतोय. वाईटच्या स्वरूपात एक मात्र धाव फलकावर ऍड होईल. कुठेतरी मात्र अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल कल्पेश यांना. आता मात्र कुठेतरी एक अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते. संतोषला मात्र कुठल्याही प्रकारचा चेंडू मात्र समजत नाही. निश्चितच फुटवर्कचा वापर केला जात नाही फलंदाज कडून. एक जागेवर मग खडे खडे स्टॉक खेळण्याचा प्रयत्न करतोय संतोष. पुन्हा एकदा लेग चिकच्या खूपच बाहेर चेंडू. अवांतर धाव फलकावर ऍड होईल. पुन्हा एकदा मात्र बॅटच्या टोईंगला एक लागते. निश्चितच शतक मात्र थोडासा फंबल झालाय. निश्चितच त्याचं रूपांतर मात्र इथे मात्र 2 धावामध्ये केलं जात आहे. कुठेतरी मात्र एकेरी द्वेरीने मात्र धाव फलक मात्र पुढे नेण्याचं काम केलं जात आहे फलंदाज संतोषाने प्रभाकर यांच्या माध्यमातून. निश्चितच 3 गडी मात्र तंबूच्या आसऱ्याला येऊन पोहोचलेत.
पुन्हा एकदा मात्र उंचावर मारला ते चेंडू चेंडू मात्र इथे पाहावं लागेल. क्षेत्ररक्षण मात्र केलं झालंय आणि निश्चितच इथे मात्र 2 धाव मात्र एक होणार धावफलकावरती. आणि इथे मात्र चौथा षटक चालू आहे. चौथ्या षटकामधील काही चेंडू शिल्लक असतील. धावफलक मात्र धावून पोहोचले ते 32 या आकड्यावरती. पुन्हा एकदा उंचावर मारताना आता तिथे मात्र झेलची संधी असेल. स्वतः गोलंदाज दुसऱ्या अटेमध्ये झेल मात्र कॅरी केला गेलाय आणि फलंदाज संतोषच्या बारीचा अंत झालाय. झालंय षटकार अटॅकसाठी आणि चौकार अटॅकसाठी. पुन्हा एकदा माता चेंडूला उडवत आहे. बॅटची टोहिंग चांगलं क्षेत्ररक्षण झालंय थर्ड मॅन क्षेत्रामध्ये आणि ते मात्र एक धाव एक वडली जाईल. आता मात्र स्ट्राईकवर प्रभाकरला आणण्याचं काम केलंय फलंदाज ज्ञानेश्वरने. कल्पेच्या षटकामधील काहीतरी शेवटचा चेंडू शिल्लक असेल. आता मात्र फलंदाज प्रभाकरला मोठा फटका खेळावा लागेल. उंचावर होण्याचा प्रयत्न पाहूया. झेल खाली प्रकाश प्रकाश कडून चुकी होणार नाही आणि ते मात्र झेलबाच्या स्वरूपात प्रभाकरला माघारी परतावलंय. 5वा आद्रा. करता करता गेल्या पावली मात्र परतावं लागतंय कृष्णा यांना आणि गणेशाच्या मात्र पहिल्या चेंडूवरती एक रनआउटच्या स्वरूपात कृष्णाला परतावं लागलंय. नवीन फलंदाज महेश मैदानामध्ये रवाना झालाय. निश्चितच लिटिल शाह दारोळ संघाचं मात्र आगमन झालंय. तर मी मंडळाच्या वतीनं त्यांचं सहर्ष स्वागत करतो. तसंच आमचे एक अंबरनाथ असोसिएशनचे अध्यक्ष सुनीलजी शेंडे सर आपण कुठे असतील तर यायचंय. निश्चितच या स्पर्धेसाठी त्याने मात्र मॅन ऑफ द सिरीजचं बक्षीस दिलंय. कूलर त्यांच्या माध्यमातून आम्हाला प्राधान्य झालंय आणि ते मात्र पुन्हा एकदा दुसऱ्या चेंडूवरती दुसरा गडी मात्र बाद होतोय. 6वा धक्का लागत असताना खरंडवाडी संघाला. वारंवार खरंडवाडी संघाचे मात्र फलंदाज गेल्या पावली मागाली परततात आणि ते मात्र नवीन फलंदाज रवी मैदानामध्ये रवाना झालाय. हलकीच्या चेंडूला मात्र प्रेस करत होता. चेंडू मात्र एस्ट्रिकच्या हातामध्ये जाऊन विसावला. एक डॉट चेंडूची सांगता केली जाते गोलंदाज गणेश कडून.
अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली जाते गणेशकडून. एक नौका संघ असेल प्रकाश यांचा. पुन्हा एकदा मात्र डॉट चेंडू. इथे मात्र लगातारचे 2 चेंडू मात्र निर्धाव फेकले जातात गोलंदाज गणेशकडून. इथे मात्र शेवटचं षटक हाणामारी षटक पाहतोय आपण गणेश गोलंदाजाचं. अतिशय सुरेख टप्प्यावर मात्र गोलंदाजी केली जाते गणेशकडून. पुन्हा एकदा मात्र हलकीच्या चेंडूला टॅप केलंय आणि मात्र इथे मात्र दुसऱ्या धाव घेण्याचा प्रयत्न. इथे मात्र पुन्हा एकदा रनआउटच्या स्वरूपात 8वा विकेट लागत असताना आणि इथे मात्र षटक समाप्ती झालंय आणि 5 षटकानंतर करंडवाडे संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 35 आणि 36 धावांची गरज असेल दात्रीवाडे संघाला. निश्चितच मी विनंती करतो एक पेशाने ग्रामसेवक असणारे सुनीलजी शेंडे सर अंबरनाथ असोसिएशनचे अध्यक्ष आणि त्यांनी या स्पर्धेसाठी आम्हाला मॅन ऑफ द सिरीजचा जे बक्षीस आहे कूलर हे त्यांच्या माध्यमातून आम्हाला प्राधान्य झालं. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी यायचंय समालोचन कक्षामध्ये. तसेच या पंचकृषीमधील कोणी वरिष्ठ व्यक्ती असेल तर त्यांनी देखील यायचंय. तसंच मी विनंती करतो लिटिल स्टार धारोळ संघाचे कर्णधार अजय शेंडे टॉचविनसाठी यायचंय. तसेच आरुषी इलेव्हन संघाचे कर्णधार तुम्ही देखील यायचंय. तर टॉचविन केला जाईल 2 संघामध्ये. आजच्या लॉसमधील पहिला सामना असेल. करंडवाडे संघाचा एक लो स्कोरिंग सामना पाहायला मिळेल. येणारे चेंडू आणि लो स्कोरिंग सामना पाहायला मिळेल. येणारे 30 चेंडू 36 धावांची गरज. तरी तर मात्र लिटिल स्टार धारोळ संघाचा कॅप्टन अजय शेंडे आलाय. तर आरुषी इलेव्हन संघाचा कॅप्टन जायचं टॉचविन साठी. प्रमोद निरगुडे यांना विनंती करतो की तुमच्या शुभ हस्ते सामन्याची नाणेफेकी करायची. आजच्या दिवसातील पहिला सामना असेल. धारोळ संघाचा कुल कॅप्टन अजय शेंडेला पाहू शकाल कॉइन बॉक्स मध्ये जॉईन झाले. तसेच आरुषी इलेव्हन संघाचे पॅकर सर्वस्व अरुण आगिवला हे देखील असतील. तर निश्चितच नाणेफेकी केली जाईल आजच्या दिवसातील पहिल्या सामन्याची. निश्चितच नाणेफेकी मात्र आरुषी इलेव्हन संघाने जिंकले आणि फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. पंतांचा ग्रीन सिग्नल. सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू कृष्णा यांचा पेस करण्यासाठी फलंदाज भगवान. इथे मात्र हलक्या चेंडूला खेळून काढायचा होता. चेंडू मात्र निर्धाव जातोय एस्ट्रिकच्या हाताखाली. चांगलीची सुरुवात करून देतोय गोलंदाज कृष्णा. नॉन स्ट्रायकर फलंदाज आनंद असेल जुनेदांत खेळाडू. चांगली जोडी मैदानामध्ये पाहतोय. तेवढ्याच ताकदीचा देखील फलंदाज. चेंडूला मात्र वळवला जात आहे आणि चेंडू मात्र आता
पाठवून दिलाय ओपसाच्या दिशेने, तिथे मात्र क्षेत्ररक्षण झालंय. इथे मात्र थ्रोपैकी देखील अचूक आले आणि 2 धाव मात्र धाव फलकावर ऍड होतील. 2ने मात्र सुरुवात केली गेले. निश्चितच चांगली सुरुवात म्हणावी लागेल. कुठेतरी मात्र स्पिनिंगची गोलंदाजी पाहतोय आपण कृष्णा यांची. पुन्हा एकदा मात्र बॅटची लिडिंग आहे. पहिला धक्का लागत असताना पंचांच्या बोर्डवरती पहिला फलंदाज बाद भगवान यांचा पहिला विकेट. लागत असताना खरोडोडे संघाला 2 या आकड्यावरती. निश्चितच नेक्स्ट बॅट्समन असेल प्रकाश लोते, या संघाचे सर्वस्व. इथे मात्र पहिला धक्का लागत असताना दातिरवाडे संघाला विनंती असेल डगआउट मधून कुठल्याही प्रकारचा आवाज करू नका, अन्यथा आपल्याला 2 धावाची पेनल्टी दिली जाईल. पुन्हा एकदा मात्र लेफ्ट दिशेने चेंडू टोलावलाय. काय मात्र शॉट खेळला गेलाय प्रकाश लोते यांच्या माध्यमातून. चेंडू मात्र सीमारेषेलगत अडवला गेलाय आणि इथे मात्र 2 धावा कोटल्या. तिसरीचा प्रयत्न असेल, तिसरी देखील सहजरित्या पूर्ण केले गेले. चांगली अशी रनिंग म्हणावी लागेल दोन्ही फलंदाजामध्ये. प्रकाश आणि अनंत अशी जोडी मैदानामध्ये असेल. निश्चितच लो स्कोरिंग सामना असेल. गोलंदाज मात्र चाणाक्ष गोलंदाज पाहायला मिळतोय कृष्णा, फिरकीचा जादूगार मानला जातोय. आता मात्र अनंताला स्ट्राईकवर आणण्याचं काम केलंय प्रकाशाने. पहिला पेस करल फलंदाज अनंता. पुन्हा एकदा मात्र आउट सीन केला जातोय. चेंडू मात्र उजव्या एष्टीच्या बाहेर काढला जातोय. फलंदाजाला मात्र समजला नाही आणि चेंडू मात्र डॉट फेकी केली जाते चेंडूची. गोलंदाजी मात्र अचूक टप्प्यावर केली जाते गोलंदाज कृष्णाकडून. पुन्हा एकदा मात्र उंचावर मैदानात तिथे मात्र चेंडू मात्र लेग पायच्या स्वरूपात 1 धाव मात्र धावफलक होईल. निश्चितच पहिलं षटक मात्र समाप्ती झालंय. पहिल्या षटकामध्ये धावफलक जाऊन पोहोचले 1 बाद 6 आकड्यावरती. चला नेक्स्ट बॉलर यायचं लवकरात लवकर. निश्चितच एक समालोचक प्रसादजी सवारे साहेबांचा आगमन झालंय. निश्चितच या साहेब आपला मोस्ट वेलकम. खूप मेहनत घेतली, रात्री देखील होते गोरेगावच्या क्रीडांगणावरती, लगेच सकाळी परत इथे आलेत. या साहेब तुमचं मोस्ट वेलकम. इथे मात्र पहिला चेंडू मात्र डॉट फेकलाय गोलंदाज सचिनने. कुठेतरी मात्र कृष्णाच्या पावलावर पावलं ठेवून मात्र गोलंदाजी करताना पाहतोय सचिनला. पुन्हा येता मात्र लेग साईड दिशेने ठेवलेला चेंडू मात्र सीमारेषेवर चालाय. क्षेत्ररक्षक येतील, क्षेत्ररक्षण केलं जाईल. तत्पूर्वी मात्र 2 धावा घेतल्या. तिसरीचा प्रयत्न असेल. पाता तिसरी देखील धाव पूर्ण होते का? आणि इथे मात्र तिसरी देखील धाव. पुन्हा एकदा मात्र थ्रोपैकी मात्र खराब आले आणि इथे मात्र पाहावं लागेल. इथे मात्र चौथी देखील धाव पूर्ण असेल. निश्चितच
इथे मात्र पाहावं लागेल, विकेट असेल निश्चितच. चौथ्या धावांमध्ये पंचाने मात्र रेफर केलंय, तिसऱ्या पंचाकडे मागणी केली गेली, रनआउटच्या स्वरूपात पाहिलं जाईल. आनंदाच्या मात्र परतावं लागतंय. इथे मात्र चौथी धाव घेता घेता मात्र विकेट प्रदान केले. नेक्स्ट बॅट्समॅन असेल अंकुश. तर बघा बॅक स्क्रीनच्या मागे जे पोर आहेत त्यांनी तो पडदा सोडलाय, धरलाय तो सोडायचा आहे. थँक्यू. नवीन बॅट्समॅन असेल अंकुशला पाहू शकाल. एक लो स्कोरिंग सामना आहे, पाहूया कुठे परत नेऊन ठेवण्याचं काम करतोय. दोन फलंदाज बाद झाले, धाव संख्या मात्र जाऊन पोहोचले 9 या आकड्यावरती. अजूनही मात्र दुसरं षटक चालू असताना पाहूया पॉवर प्लेचं षटक असेल. पुलवेल्यांचा चेंडू होता, चेंडूला मात्र हलक्याशी हाताने खेळून काढलाय. इथे मात्र चंद्रकांत असतील, चंद्रकांत चुक्या होणार नाही आणि ते मात्र निश्चितच पहिल्या अट्टमध्ये मात्र चेंडूला उचलून फेकलाय. तो पूर्वी मात्र एक धाव होईल धावफलकावरती. धावफलक मात्र एकने पुढे सरसवणार 10 आकड्यावरती. दुसरं देखील पॉवर प्लेचं षटक चालू आहे. पुन्हा एकदा मात्र लेग साइड दिशेने चालवला चेंडू, चेंडू मात्र हवेत होता, झेल मात्र जमिनीला दान होते. चेंडू मात्र चाललाय सीमारेषेकडे, चेंडूला मात्र अडवलं गेलंय. निश्चितच इथे मात्र 2 धावा मात्र सहजरित्या पूर्ण केल्या गेल्यात. फलंदाज प्रकाशाने अंकुशच्या माध्यमातून धावफलक मात्र कुठेतरी एकेरी दुहेरीने मात्र पुढे नेण्याचं काम केलं जातंय फलंदाज अंकुश आणि प्रकाश कडून. पुन्हा एकदा मात्र चेंडूला मात्र हलक्या हाताने खेळून काढायचा होता, चेंडू मात्र डाट जातोय. कुठेतरी मात्र दबावाखाली मात्र फलंदाजी केली जाते फलंदाज प्रकाशाने अंकुश कडून. निश्चितच 2 धक्के मात्र लागले दत्तेजवाडे संघाला आणि त्याचाच मात्र दबाव असेल फलंदाज प्रकाशाने अंकुशवरती. कुठेतरी मात्र चांगला खेळ करावा लागेल आणि त्या मात्र सामन्यापासून दूर नेऊन ठेवण्याचं काम करेल गोलंदाज सचिन. पुन्हा एकदा मात्र इथे मात्र लेगबाच्या स्वरूपात इथे मात्र एक धाव ऍड होईल धाव फलकावरती. निश्चितच इथे मात्र दुसरं मात्र षटक समाप्त झालंय. 2 षटका समाप्तीनंतर धाव फलक मात्र जाऊन पोहोचेल ते 2 बाद 13 या आकड्यावरती. करून सांग टीम मीटिंग करू नका. धावफलक जाऊन पोहोचले 2 बाद 13 या आकड्यावरती. येणारे 18 चेंडू गरज असेल ती 23 धावांची. येणारे 18 चेंडू 23 धावांची गरज.
निश्चितच तिसरं गोलंदाज मध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती आलाय गोलंदाज चंद्रकांत. 18 चेंडूमध्ये आता 23 धावा रोखून ठेवायचे आहेत. स्ट्रायकरी फलंदाज असेल प्रकाश, वन डाऊनला आलेला फलंदाज असेल प्रकाश. अजूनही मात्र क्रीजवरती सामन्याची पूर्णपणे जबाबदारी असेल प्रकाशवरती. पुन्हा एकदा मात्र इथे मात्र फुलेचा चेंडू, चेंडूला मात्र गोलंदाजाला दंडित केलंय. निश्चितच रनआउटचा चान्स असेल इथे मात्र. रनआउटच्या स्वरूपात इथे मात्र फलंदाज बाद होईल. नो चेंडू असेल. 1+1 अशी धाव धावफलकावर ऍड होईल आणि इथे मात्र धावाच्या स्वरूपात अंकुशला मात्र परतावं लागेल. मात्र तिसरा धक्का लागत असताना फलंदाज अंकुशच्या स्वरूपात, निश्चितच रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होईल. फील्डचा चेंडू असेल पुढील फलंदाज अरुणसाठी. निश्चितच इथे मात्र पहिला चेंडू मात्र खराब फेकला गेलाय. रनआउटच्या स्वरूपात इथे मात्र अंकुशला मात्र परतावं लागलंय. निश्चितच मात्र फलंदाजासाठी सुवर्ण संधी असेल. फ्रीडचा चेंडू असेल. चेंडूला मात्र षटकार मारावा लागेल, चौकार मारावा लागेल. पाहूया. निश्चितच इथे मात्र डॉट चेंडू येतोय. तो पहिला चेंडू मात्र फिटचा चेंडू डॉट येतोय गोलंदाज चंद्रकांत कडून. जिथे आर्धे गावाचे एक चांगलं व्यक्तिमत्व असणार आहे सागर शेळके यांना विनंती करतो यायचे स्टेजमध्ये स्थानपन्न व्हायचंय. पुन्हा एकदा मात्र हलक्या चेंडूला पेस केलंय. चेंडूला मात्र पहिल्या अट्ट्यामध्ये उचलला जाईल. निश्चितच एक धाव येईल. कुठेतरी मात्र अचूक टप्प्याची गोलंदाजी करावी लागेल गोलंदाज चंद्रकांत यांना. निश्चितच मात्र धाव फलक मात्र एकने पुढे सरसवणार 16 आकड्यावरती. तिसरं षटक चालू असताना चंद्रकांत यांचं पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू होता. पाहूया. चेंडू मात्र इथे मात्र पाहावं लागेल. निश्चितच इथे मात्र झेल झालाय. पाहूया पंचांचं डिसिजन येणे बाकी. विकेट असेल. निश्चितच आउट असेल. फलंदाज मात्र बाद होतोय. थर्ड पंचांचा रेफर पंच रिव्ह्यू निश्चित नो साठी बघितलं जाईल रिव्ह्यू. तिसरे पंचांची मागणी केली फलंदाज प्रकाशने. नो चेंडू असेल. निश्चितच
चेंडू मात्र वरती आहे हे पाहायला गेलं तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत. इथे मात्र नो चेंडू, पुन्हा चेंडू मात्र वारंवार नो चेंडू फेकला जातोय. रनआउट आहे, मी बघितलं रनआउट आहे इथे, रनआउट केलं गेलंय. फलंदाज मागे होता, हा फलंदाज बाद असेल, फलंदाज बाद असेल हा निश्चितच. चेंडू नो आहे लेकिन फलंदाज बाद आहे रनआउटच्या स्वरूपात. निश्चितच 2 नो टाकलेत, बाद असेल गोलंदाज, गोलंदाज बाद असेल निश्चितच. 2 नो चेंडू फेकले गेलेत गोलंदाज कडून. फलंदाजाला मात्र सुवर्ण संधी असेल प्रीटची. नवीन फलंदाज जातो दीपक मैदानामध्ये. निश्चितच 2 चेंडूचे फेकी झाले, 2 चेंडू नो फेकलेत, 2 चेंडू डॉट फेकलेत. फलंदाजासाठी सुवर्ण संधी असेल, चेंडू मात्र फ्रीडचा असेल. पंच लक्ष असू द्या, 4 चेंडू फक्त या षटकामध्ये फेकायचे आहेत. 2 चेंडू झालेले आहेत. प्रकाशसाठी सुवर्ण संधी असेल. पुन्हा एकदा मात्र उंचावर मारण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र डॉट डिलिव्हरी केली जाते. फ्रीडचा चेंडू मात्र डॉट केला जातोय फलंदाज प्रकाश कडून. धावफलक मात्र स्थिर असेल 17 आकड्यावरती. अजूनही षटकामधील 3 चेंडू शिल्लक असतील. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, पेंडूल मात्र पाठवून दिलंय, गॅप शॉट होता परंतु इथे मात्र क्षेत्ररक्षण मात्र खराब झालं, लेकिन बॅकअप मात्र चांगला होता सचिन यांचा. निश्चितच 2 धावा मात्र वाचवल्या गेल्या. अजूनही मात्र षटकामधील 2 चेंडू शिल्लक असतील. तिसरा षटक चालू असताना पाहतोय आपण गोलंदाज नवीन आलाय संतोष. पाहूया पुढील चेंडू फलंदाज प्रकाशसाठी. पुन्हा एकदा मात्र उंचावर मारण्यात तिथे मात्र निश्चितच विकेट असेल. प्रकाशला मात्र स्टंपिंगच्या स्वरूपात बाद केलं गेलंय. निश्चितच आता मात्र संघाचा कर्णधार पॅव्हलियनच्या रस्त्याने मात्र पाठवला गेलाय गोलंदाज संतोषने. आणि ते मात्र इथे मात्र 5 आउट झालेत दात्रेवाडा संघाचे. आता मात्र नवीन फलंदाज प्रवीणला पाहू शकाल आपण. इथे मात्र रिवाचा आसरा बाहेर काढलं, फलंदाज सक्सेसफुल ठरलाय. चेंडूला मात्र पाठवून दिलाय थर्ड मॅन क्षेत्रामध्ये. हा येणारा चौकार. येणारे 12 चेंडू 13 धावांची गरज. येणारे 12 चेंडू 13 धावांची गरज.
आणि निश्चितच डॉट चेंडूची सांगता केली जाते. आता मात्र 11 चेंडू 13 धावांची गरज. तर निश्चितच मात्र पुन्हा एकदा मात्र डॉट चेंडू फेकला जातोय गोलंदाज कृष्णाकडून. तर मी विनंती करतो सुनील शेंडे सरांना की यायचं आपण आपल्या मंचावरती स्थानापन्न व्हायचंय. निश्चितच या स्पर्धेसाठी मध्ये त्यांच्या माध्यमातून आम्हाला मॅन ऑफ द सिरीजचं पारितोषिक मिळालं गेलंय. तुम्ही खडकवाडी ग्रामस्थ मंडळ तसेच मैत्री चषक 2025च्या माध्यमातून त्याचं सहर्ष स्वागत मनापासून आभार मागतोय. पुन्हा एकदा मात्र आगळ्या वेगळ्या स्टाईलने खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा माझा बॅटची लिडिंग एज आणि फलंदाज दीपक मात्र बाद. सुनीलजी शेंडे सरांचा मात्र इतर आगमन झालंय. मी मंडळाच्या वतीने त्यांचा सहर्ष मनपूर्वक स्वागत करतोय. या साहेब बसा, आपलं मोस्ट वेलकम. निश्चितच अंबरनाथ आदिवासी टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सुनील सरांचा मात्र इथं आगमन झालं गेलंय. पुलवण्याचा चेंडू होता, चेंडूला मात्र भिरकत होता, चेंडू मात्र पाहावं लागेल चौकार असेल. निश्चितच येता मात्र चेंडूला फेकून दिलाय 4 धावांसाठी. इथं मात्र गेल्या गेल्या मात्र चांगली सुरुवात करताना पाहतोय आपण कल्पेश बॅट्समॅनला. दात्रीवाडी संघ थोडी शांतता ठेवा. निश्चितच सामना मात्र चांगला चालू आहे पाहतोय आपण इथं. पाहावं लागेल येणारे मात्र 8 चेंडू 9 धावांची गरज असेल. अद्याप मात्र कृष्णाने मात्र 4 चेंडू 3 चेंडू मात्र चांगले फेकले होते. 4थ्या चेंडू मात्र फटका खाल्ला आणि निश्चितच धावफलक जवळ येऊन पोहोचलं. निश्चितच आता मात्र पुन्हा एकदा मात्र पाहावं लागेल डॉट चेंडू असेल. निश्चितच चेंडू मात्र वळण घेतोय ऑफसाईडच्या दिशेने. चेंडू मात्र कुठेतरी मात्र शतक फलंदाज मात्र समजत नाही. निश्चितच आणि डॉट चेंडूची सांगता केली जाते फलंदाज कल्पेश कडून. पुन्हा एकदा मात्र उंचार मारण्यापर्यंत पुन्हा एकदा डॉट चेंडूची सांगता केली जाते गोलंदाज कृष्णाकडून. इथे मात्र 4थं षटक मात्र समाप्त झालंय. 4थ्या षटकच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचले ते दात्रेवाडी संघाचं 27. येणारे 6 चेंडू 9 धावांची गरज असेल. चला थोडे पास खेळा पंच. निश्चितच नवीन गोलंदाजी ट्रॅकवरती आलाय खरोंडवाडी संघाकडून. लक्ष्मणला पाहू शकाल. दात्रीवाडी संघ आवाज कमी करा आणि तर तुम्हाला 2 रनाची पेनल्टी दिली जाईल. अजूनही मात्र सामना मात्र कुठेतरी जिवंत ठेवण्याचं काम केलंय गोलंदाज किशोरने. पुन्हा एकदा मात्र वेगळ्या स्टाईलने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र डॉट होतोय. निश्चितच वारंवार मात्र रिव्हर्स अटेम्प्ट केला जातोय फलंदाज प्रवीण कडून आणि ते मात्र चेंडू मात्र डॉट फेकला जातोय. येणारे 5 चेंडू 9 धावांची गरज. अजूनही मात्र सामना बॅलन्स दोन्ही संघाच्या बाजूने पाहतोय आपण. पुन्हा एकदा मात्र पाहावं लागेल चेंडू मात्र डॉट असेल. निश्चितच चेंडू पुन्हा एकदा डॉट. दात्रीचेवाडी संघाला विनंती असेल वारंवार तुम्ही कुठलाही डिसिजन देऊ नका. पंच आहेत, पंच डिसिजन देतील. पंच आहेत. वारंवार मात्र डॉट चेंडूची फेकी केली जाते गोलंदाज लक्ष्मण कडून. प्रवीणला मात्र कुठल्याही प्रकारचा फटका मात्र खेळता आला नाही. पुन्हा एकदा मात्र उंचावर मारण्याच्या प्रयत्नात चेंडूला मात्र खेळून काढलंय. इथे मात्र रनाच्या स्वरूपात मात्र प्रवीणला परतावा लागेल. निश्चितच तिसऱ्या चेंडूवर मात्र विकेट जातोय दात्रेवाडी संघाचा.
इथे मात्र काय सामना चालू आहे मैदानामध्ये. आता मात्र कुठेतरी कठीण करून ठेवलंय सामना दातिरवाडा संघासाठी. गोलंदाज लक्ष्मण याने येणारे 3 चेंडू 8 धावांची गरज असेल. चला रे सुरुवात करा लवकर, उशीर करू नका. येणारे 3 चेंडू 8 धावांची गरज. नवीन फलंदाज मैदानामध्ये रवाना झालाय सुनील. 3 चेंडू 8 धावा. इथे मात्र अवांतरच्या स्वरूपात चेंडूला फेकून दिलंय. 1+4 येणारे 5 धावा असतील खराब चेंडूवरती. इथे मात्र 5 धावा आल्या गेल्यात. निश्चितच आत्विकच्या स्वरूपात चेंडूला फेकी केलंय आणि चेंडू मात्र सरळ रेषेच्या हातातून सुटून 5 धावांसाठी रवाना झालाय. येणारे 3 चेंडू 3 धावांची गरज असेल. आता निश्चितच येणारे 3 चेंडू 3 धावांची गरज. कुठेतरी मात्र चेंडू मात्र फ्रीट असेल, फलंदाजासाठी लक्ष असू द्या. इथे मात्र 9 चेंडू टाकला, त्यावरती मात्र चौकाराला गेला. येणारे 3 चेंडू 3ची गरज. पाहूया फ्रीटचा चेंडू असेल, चेंडू मात्र फ्रीट आहे, चेंडू मात्र फ्रीट असेल. निश्चितच येणारे 2 चेंडू 1 धावाची गरज. इथे मात्र कुठेतरी येणारे 2 चेंडू 1 धावेची गरज. निश्चितच कुठेतरी मात्र सामना मात्र दोन्ही बाजूने होता. कुठेतरी मात्र आता सामना मात्र एकतर्फी केलाय. तर 9 चेंडूवरती मात्र एक चौकाराला ना, तिथे मात्र पूर्णपणे सामन्याची हवा मात्र निघाली. 1 चेंडू 2 चेंडू 1 धावाची गरज. इथे मात्र दात्रीवाडे संघ मात्र इथे विजय झालाय. निश्चित विजय संघाचे हार्दिक अभिनंदन, तसेच हरलेल्या संघाचे मात्र कौतुक. जे तर तास दरम्यान आपण पाहतात नुकतंच आगमन झालंय. आपण पाहता खरं तर आदिवासी टेनिस क्रिकेट असोसिएशन अंबरनाथचे नक्कीच विद्यमान अध्यक्ष आपण पाहता माननीय श्री सुनील दादा शेंडे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. तर आपण मैत्री चषकाच्या वतीने आपण त्यांचं या स्पर्धेच्या वतीने आपण मान सन्मान करणार आहोत. तर मी विनंती करेन, तर अरुण दादांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण हा मान